मित्रांनो, झालता असं की तो समोर उभा आहे, तो आपला भावड्या भाऊ आहे आणि ही आपली थार आहे. आपण 2-3 डबे घेऊन आणि घ्यायला आलो होतो डिझेल. डिझेल टाकणारे पंपावाले भाऊ पण एक डबडं भरल्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये घालून राहिले नोजल. थार घेऊन डिझेल घ्यायला यायचं कारण म्हणजे मला काल मोटरसायकलीवर जात असताना पावसानं खूपच जोड पेले, त्याच्यामुळे माझं तोंड आहे सुजेल. आपल्याला लवकर पावसाच्या अगोदर घरी जावं लागल, कारण की नेमकं आपल्या तात्याचं डिझेल संपून जायले आणि त्याच्या चायनीचे 2 तुकडे व्हायले, त्याच्यामुळे त्याचे आहे 12 वाजेल. याला म्हणलं तू आता पटापट डबे गाडीमधून खाली काढून घे, माझे कपडे काय खराब करू नको, मी आता आहे खूपच सजेल. ते समोर ढग खूप काळा होऊन जायले, थोड्या वेळामध्ये पाऊस यायची शक्यता आहे. आपल्या तात्याची चैन लवकर बसून घ्यावं लागल, नाही तर आपलं सारं अंग पावसानं भिजेल. आपल्या भावड्या भाऊला हा पुन्हा डिझेल टाकू राहिला, मी त्याला एक डबा अदोगरच पाहिजेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आजपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आता आपण एकदम खोल खड्ड्यात उभे. हा आपला भावड्या भाऊ आहे आणि हा पाहू शकता तुम्ही आपला तात्या आहे. त्याची ना चैन तुटली. आता त्याची जर चैनीचं काम केलं नाही तर तो जास्त पाऊस जर आला तर बुडून मरू शकतो. त्याच्यामुळं आता आपण त्याच्या चैनीचं काम करून घेणार आहे. ही बघा तुम्ही पाहू शकता चैनीची पूर्ण दूर अवस्था का काय म्हणते ती झाली आहे. त्याला आता नवीन लिंक आणली आम्ही, ती पटकन बसून घ्यावं लागल. इकडं आपले ऑपरेटर साहेब आहे. क्या करने का? अभी बैठा के बौड़ा वो को बाहर लेना पड़ेगा, नहीं तो बुड़न जाएगा। हाँ ना, बुड़ के मरेगा वो, जल्दी जल्दी करना पड़ेगा. हाँ ना। ये देखो चैन कैसा हो गया, पूरा ढीला हो गया ना. एक तो ज्यादा बारिश आ गई ना, गड्ढा भर जाएगा. अपना तात्या बुड़ सकता है, बुड़ के मर सकता है. ये भावड्या भाऊ भी इधर खड़ा है अपना, उसको भी जल्दी ऊपर लेके जाना पड़ेगा. ये बनाने को कितना टाइम लग सकता है अपन को? कम से कम आधा पौना घंटा। बहुत टाइम लगेगा. फिर ज्यादा बारिश आ गई तो हमको काम नहीं करने देगा. हाँ ना, जल्दी जल्दी करना पड़ेगा। हाँ ना, जल्दी जल्दी करो. चलो करो, चलो चलो, फटाक से कर लेंगे. आणि मग काय, आपल्या तात्याला पटकन शेल मारून ढळून आणि घेतलं दुसऱ्या बाजूला वळून. त्याला आता आंघोळ बिंगोळ घालावं लागल, कारण की तो गेलाय खूपच मळून. उठाव थोडा, उठाव, घुमाव घुमाव घुमाव, पीछे आण दो, आने दो, आने दो, लो थोडा थोडा वर लो. आमच्या तात्याची चैन तुटली तेव्हा तो तिकडे उभा होता. मग आम्ही वरची वर थोडीशी चैन बसून घेतली आणि साखळीनं बांधून घेतली आणि थोडंसं पुढं घेऊन आलो, कारण की तिकडं जागा अवघड होती. आता इकडं सोपी जागा आहे, इकडं आपल्याला काम करायला सोपं जाईल. आवरा पटापट आवरा ऑपरेटर साहेब, बारिश आएगा जल्दी. बारिश का कुछ भरोसा नहीं, आया तो आया, नहीं तो गया. 2 मिनट में करके देता ना। ये नया लिंक के बिठाने का क्या? हाँ, नया बैठाने का। बोल्टे भी खोलने चाहिए. बोर्ड नहीं खुला तो कटना पड़ेगा। काटना पड़ेगा, आएगा। थोड़ा उठाना पड़ेगा. चैन अटक गया नीचे, थोड़ा उठा ऊपर. अवघड आहे आता. तात्याच्या पायाखाली पण गेली होती साखळी अटकून, तिला पटकन काढून घेतलं त्याचा पाय वर लटकून. लिंकची पिन पण खूपच जाम आहे, तिला आता घनानं काढावं लागल फटकून. जेसीबीनं वडून ताडून नवीन लिंक बसून आणि द्यावं लागल तिला परत चिटकून. उसको लात मार के गिरेगा क्यों? उधर से लात मारना उसको. उधर से नहीं मारने का, फिर इधर से ही मारना पड़ेगा। इधर से लात मारेंगे तो गिर जाएगा। मग लात मारने से गिर सकता है वो. नहीं अटका है, अटका है। हथौड़ी से मारो लिंक के ऊपर, पैर पीछे रखो. हो गया काम तमाम. ये चल जाता था लेकिन ये लिंक टूट गया ना. नहीं तो बराबर चलता. अभी दोनों भी पिन निकालना पड़ेगा ना. ये पिन निकालना पड़ेगा ना, ऊपर का कोई जरूरत नहीं। ये पिन निकाल देंगे, काम हो जाएगा। बर, अब बुश निकालो. और घिसना पड़ेगा क्या चाबी? कुछ निकाल देता, नहीं तो हाथों में गिर जाएगा। निकलेगा ना, पिन ढीला था ना, हाथ से निकल जाएगा ना. नहीं निकलेगा, घाट खाया हुआ है ना। बहुत टाइट है पिन, वो पिन बहुत टाइट है, बहुत परेशान करेगा फिर वो अपन को. डालते टाइम भी निकालते टाइम भी। हमको उसको ना बारिश तेज आने से पहले बाहर निकालने का है, तभी वो बचेगा. थोड़ा सा बाकी है, नहीं तो ही जान निकाल देगा। नहीं तो ग्राइंडर लाके घिस लेंगे उसको, जल्दी निकल जाएगा. इधर वायर फैलाना पड़ेगा. पूरा ऊपर से नीचे तक वायर फैलाना पड़ेगा।
कितना बाकी है अभी? अभी गंज बाकी है। हाँ ना, बहुत टाइट हो पिन। 2-4 घन के फटके मार के देखो और निकला तो सही है, नहीं तो वायर फैलाएंगे। कारण की बारिश बहुत तेज चालू होने वाला है अभी। उधर बहुत चालू है मुंबई में। हमको फास्ट काम करना पड़ेगा। एक तो हमारे पास आदमी नहीं है कोई, हम दोनों से। एक तो तात्या बुढ़ा हो गया हमारा, और भावड़ा भी इधर खड़ा है। कैसे करने का? सिलेंडर लाना पड़ेगा लगता है। लाना पड़ेगा ग्राइंडर। हाँ ये नया जल्दी बैठेगा, क्या दिक्कत देगा ये भी? नया बहुत दिक्कत देने वाला है। हाँ ना, वो पिन बैठता नहीं जल्दी। हाँ, नहीं ये तात्या ने बहुत परेशान किया अपन को। नया बहुत दिक्कत देगा। बाकी नीचे है, धन मार मार के कैसे भी डालना तो पड़ेगा। चलो फिर फटाफट करेंगे। बारिश तेज आने वाली है अभी। अभी इशारा दिया है वो हवामान खाते ने, बहुत बारिश आने वाला है मनी। तुम जल्दी जल्दी अपने अपने सामान ऊपर कर लो मनी। कर लेता लगे। हाँ ना, अभी मैंने बालों को लाया, उसको बहुत ताकत है ना। वो पिन तोड़ेगा नहीं तो चैन तोड़ेगा, लेकिन निकाल ही देगा। वो ऐसे नहीं निकलेगा, उधर से मारने से नहीं निकलेगा, इधर से ताकत से मारना पड़ेगा उसको। नहीं तो घन घन भी फोड़ सकता है वो। घन फूटे चलेगा, घन फूटेगा तो चलेगा, लेकिन पिन निकलना चाहिए बाड़ू। अभी बहुत खायल पियल मानुस लाया मैंने, अब हो जाएगा काम तमाम। बारिश बढ़ता जा रहा है, नहीं तो अपना मशीन बुड़ जाएगा पानी में, फिर उसको क्रेन से उठाना पड़ेगा। जल्दी करो बाळू, तू आता काम नको करू, हळूहळू जोरात हान, हात पाय सांभाळ। राईट, याला म्हणते काम. तो पारा काढला आता घाम. हान पकिर्या, वा, याला म्हणते बळ. तो खालता की नाही एखादा आज केळ? नाही, अवघड आहे आता. काय निघाना ती जर निघाली तरच आपल्याला नवीन लिंक बसवता येणार आहे. पाय तुला नियमाचा आहे पता नाही. हा, नियम का मारणं आरती हाय. अवघड आहे आता. आमच्या बाळूनं पिन गणानं ठोकून काढल्यानंतर चैन ओढण्यासाठी आपला भावड्या भाऊ पण आणला बोलवून. साखळीनं चैन मस्त पैकी टाईट ओढून धरली आणि पिन लावून दिली बरं का पोरांनो खालून. ती पिन गडी गडी निघून जात होती, त्याच्यामुळे त्याला वेल्डिंग मारली होती. मग ती आहे ना ग्राइंडरनं काढली आम्ही घसून. मग मी पटकन ग्राइंडर चालू करून आणि घसून घेतलं खाली बसून. एकतर चष्मा पार वाला होऊन जायले पावसानं, त्याला घ्यावा लागला आता पुसून. त्याच्या काचावर पाणी असल्यामुळं पुढं काय घसायचंय तेच येत नव्हतं दिसून. आपल्या तात्याची चैन आता 2 महिन्यापासून पडेल नव्हती, पहिली रोज पडायची, त्याच्यामुळे लोक पण राहिले होते खूपच हसून. अब क्या ग्रीस मारने का क्या? अब गिरीस मारने का है, एकदम लाल लाल गिरीस. गिरीस भी निकला एकदम लाल. चैन ने तो कर दिया हमारे बहुत बुरे हाल, और गिले हो गए हमारे गाल. आवर लवकर चाल, लय अवघड केला आता आपल्याला चैनीनं पाण्या पावसाचं. लय टाइम झाला, एक तर ग्राइंडर लय करंट मारू राहिलं. अवघड आहे आता. होगा क्या आज? नहीं होगा लगता है मेरे को. हो जाएगा अभी हो जाएगा. हा ना, अभी 2 मिनट में हो जाएगा. बर. तर मित्रांनो, आपण आपल्या तात्याची चैन आता बसवली आहे. पाऊस पण खूप चालू होता, पण काम एकदम सक्सेस झालंय. आता आम्ही मस्तपैकी आराम करतोय. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, लाईक करा. चला, धन्यवाद.